सुरगस या गावातून निघाल्यानंतर सकाळी 1 तास झाले आम्ही चालत आहे. तास उलटून गेलाय. असं हे जंगल पहाडी सर्व उतरून आता ह्या डांबरी रोडने आम्ही चाललेलो आहे. हे बघा किती घनदाट झाडी आहे, केवढ्या खोल दऱ्या आहेत. हे बघा पूर्ण खोल दरी. मी इथे रोडवर उभे राहून खालची दरी तुम्हाला दाखवित आहे. हे बघा असं खोल आहे खूप. अशी दाटी झाडांची घनदाट झाडी आहे. चला अशा या पर्वत रांगांच्या मधून असा रस्ता काढत काढत आम्ही परिक्रमेच्या मार्गावर चालत आहोत. अजून सावली आहे त्यामुळं काही एवढं उन्हाचा चटका जाणवत नाही. त्यामुळं चालायला बरं वाटते. सकाळी सकाळी भरभर चाललं जाते. हे बघा असे डोंगर, या डोंगराच्या पायथ्यातून आम्ही चालत आहोत. असे वळणाचा रस्ता आहे. असे परिक्रमावासी चाललेले आहेत. घनदाट झाडींनी या शुलपाणी जंगलातून आम्ही जात आहोत. आज 30-32 किलोमीटर चालायचे आहे. त्यामुळे 6:30 वाजल्यापासून आम्ही चालत आहे. पुढील प्रवास जे जे काही आश्रम लागतील त्याचं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. दुपारचे 2:15 वाजलेत. वडफली या गावात आम्ही पोचलोय. चालून चालून थकलोय. आणि इथे भिंतीवर दवाखाना म्हणून लिहिलं होतं. आम्हाला वाटलं दवाखानाच आहे म्हणून इथं चौकशी केली तर ते नाही म्हणले. दवाखाना नाही आहे इथं, पुढे दवाखाना आहे. आता पुढे कंजी गाव अजून बरंच लांब आहे. कंजीला आज मुक्काम आहे आमचा. तर मध्ये कोणती गावं लागणार आहे? चापडी चुपडी कणगल काहीतरी असं नाव. चुपडी पदर अशी गावाचं नाव आहे. मध्ये नदी लागणार आहे गंगा. मग तिथून मग कंजी गाव लागणार आहे नदी ओलांडल्यानंतर. 4 किलोमीटर अशी माहिती इथे आम्हाला मिळाली. आता ही माझी मैत्रीण बघा दौंडची माझ्यासोबत आहे. 3 दिवस झाले. तब्येत ठीक नाही पण तरी बिचारी चालते. आता परिक्रमा पूर्ण करायची म्हणल्यावर थोडंसं दुखणं बाजूला ठेवूनच चालावं लागतंय. काय करणार. चला मैया करून घेत असते. इथे विश्रांतीसाठी बसलेले आहेत परिक्रमावासी. हे पहा सर्व झाडाखाली बसलेत. आता सर्व डांबरीचा रस्ता आहे त्याच्यामुळे काही एवढा त्रास जाणवत नाही. उंच पहाडीचा भाग गेलाय. चला आता निघूया मग आता पुढच्या प्रवासाला. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.